काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासह नगर शहर हरित करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासन, निसर्गप्रेमी संघटना आणि लोकभजनक चळवळीच्या प्रतिनिधींची महापालिकेमध्ये बैठक पार पडली. उपायुक्त विजयकुमार मुढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्यासाठी आणि वसाहतीमध्ये वृक्षारोपणासाठी हरितपट्टे आखून देण्याचं, 20,000 नागरिकांना आजीवन निसर्गपाल आणि 5,000 मुलामुलींना बाल निसर्गपाल म्हणून मान्यता देण्याचं कबूल केलंय. लोकभजनक चळवळीच्या वतीनं महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना महानगर निसर्गपाल म्हणून सन्मानित केलं गेलं. जावळे यांनीही आजीवन निसर्गपाल म्हणून काम करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलंय. शहरामध्ये 2,000 नॅनो धनराईला मान्यता देऊन आणि नव्यानं मोठ्या प्रमाणामध्ये धनराई होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला गेला. शहराच्या रस्त्याच्या कडेला झाडांना पाणी देण्यासाठी वृक्षसिंचन निसर्गदान योजना राबवण्याचा प्रस्ताव यावेळी मांडला गेला. प्रदूषणावर आणि पर्यावरणाच्या प्रश्नावर नियंत्रण मिळवण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नसून झालेल्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ते जगवण्यासाठी प्रयत्न केले जातील असा संकल्प केला गेला. नागरिकांना निसर्ग भजनक जीवन प्रणाली स्वीकारण्याचं आवाहन देखील केलं गेलं. अहमदनगर महापालिका ऑफिसमध्ये लोकभजनक चळवळीच्या पुढाकाराने माननीय विजयकुमार मुंडे हे उपायुक्त आहेत महापालिकेची, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही आयुक्त पंकज जावळे यांना महानगर निसर्गपाल म्हणून सन्मानित केलं. त्याचबरोबर विजयकुमार मुंडे यांना महानगर सह निसर्गपाल म्हणून सन्मानित करण्यात आलं. आमच्या ह्या बैठकीमध्ये 20,000 नगरच्या नागरिकांना आजीवन निसर्गपाल म्हणून करण्याबाबतचा आमचा आग्रह ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे. त्याचबरोबर अहमदनगर शहरातील 10 वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत, 5,000 मुलांना आम्ही बाल निसर्गपाल म्हणून प्रोत्साहित करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये सर्टिफिकेट जे आहेत महापालिका देणार आहे अशी त्यांनी घोषणा देखील केली. अहमदनगर शहरामध्ये कमीत कमी 2,000 नॅनो धनराई उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याबाबतची मान्यता आजच्या बैठकीमध्ये देण्यात आली. नॅनो धनराई म्हणजे पूर्वी परसबागा होत्या, परंतु त्याच्यामध्ये फुलझाडं वगैरे अशा असायचे. आत्ताच्या ह्या नॅनो धनराई ह्या ज्या बागा आहेत त्याच्यामध्ये आंबे, केशर आंब्याचे झाडं, नंतर नारळ किंवा असे ज्याच्यामुळे पैसा मिळू शकतो अशा छोट्या प्रमाणामध्ये धनराई उभारण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी लोकांकडे जाऊन आग्रह करणार आहोत. विशेष गोष्ट म्हणजे हे जे काही झाडं लावण्यात येणार आहेत रस्त्याच्या कडेला, त्याच्यासाठी वृक्ष सिंचन निसर्गदान योजना यावेळी मंजूर करण्यात आली आणि सगळ्या रस्त्यांच्या कडेला झाडं लावायची आहेत आणि त्याला पाणी देण्याची जबाबदारी स्थानिक निसर्गपालांनी घ्यावी असा आमचा आग्रह त्यावेळी राहणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेला आला तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि कोरोनामुळे संपूर्ण जगाला जी काही शिकवण देण्यात आली ती म्हणजे निसर्गाची सुसंगत वागलं पाहिजे आणि जीवनपद्धती स्वीकारली पाहिजे असा प्रकारचा संदेश कोरोनाने दिला. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगने झाडं लावलीच पाहिजे, अन्यथा डायनोसॉरसारखे लोक मेल्याशिवाय राहणार नाही, याबाबत एकमत करण्यात आलं. दुसरी गोष्ट म्हणजे जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय निसर्गपाल अशा प्रकारची घोषणेला या सभेने आजच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांना विश्व निसर्गपाल म्हणून आज मानवंदना देण्यात आली आणि ही जी काही बैठक झाली ती एक क्रांतिकारक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये लोक चळवळ सुरू करणारी बैठक आहे असं
उपायुक्त मुंडे साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. आणि लवकरच पुढे अजून बैठका घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम राबवले जातील असे उद्यान विभागाचे प्रमुख जे आहे शशिकांत नजन यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीसाठी ॲडव्होकेट कारभारी गवळी प्रकाश थोरात, वीर बहादूर प्रजापती, अशोक भोसले, संजय मंडलिक, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अमित थोरात, बाबासाहेब धीवर, अशोक कुलकर्णी, प्रल्हाद देशपांडे, डॉक्टर रमाकांत मरकड, मीराबाई सरोदे, नामदेव अडागळे, संजय बारसकर, दत्तात्रय उरमुडे, नानासाहेब उरमुडे, महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, मनसुख गांधी, ए.वाय. नरोटे यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर. प्ले ग्रुप ते इयत्ता 12वी सायन्सपर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा. इयत्ता 10वी आणि 12वीच्या पहिल्या बॅचपासून 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस. अकोले बायपास रोड, गणेशनगर, गोल्डन सिटी, संगमनेर. संपर्क 95 790 54 084.